आपण गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा। आपला आजचा जो व्हिडिओचा भावांनो चेटस फ्री पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे। चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया। Audio Jungle। जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भावांनो एकदम कडक विषयावर व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीटसिंग इफेक्ट वरती बनवलेला आहे भावांनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे भावांनो। जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोडिफिक हवे असेल तर तुम्ही भावांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करायचं आहे। तिथे तुम्हाला भावांनो पिनड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोडिफिकेची लिंक भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा आहे भावांनो। आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर भावांनो सुरुवातीला भावांनो सबस्क्राइब सुद्धा करून घ्यायचं आहे, कारण भावांनो अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्यासोबतच भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे। इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक आपण भावांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक भावांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करू शकता। ओके, तर चला भावांनो आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। रुको जरा सबर करो। म्यूजिक बहुत बढ़िया। ओके, तर चला भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाणार आहे आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला रेड बीट ॲड करून दिलेले आहेत। तर भावांनो इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपण सुरुवातीला ॲड करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी भावांनो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन व्ह्यू ऑलवरती जायचं आहे आणि भावांनो आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते फक्त भावांनो इथून ॲड करायचं आहे। ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून डिलीट करून टाकायची भावांनो आणि त्यानंतर आपण एक ओव्हरलेचा व्हिडिओ ॲड करणार आहे। तर भावांनो त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपला जो भावांनो मटेरियलचा फोल्डर आहे तो भावांनो सिलेक्ट करायचा आहे। फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर इथे भावांनो तुम्हाला ओव्हरलेचा जो व्हिडिओ मी दिलेला आहे तो डाउनलोड केलेला भावांनो दिसूनच जाईल। तो भावांनो इथे ॲड करायचा आहे आणि फर्स्ट बीटपर्यंत भावांनो तो व्हिडिओ जो आहे तो तिथपर्यंत यायचा आहे आणि राहिलेला व्हिडिओ भावांनो ट्रिम करायचा आहे। इथपर्यंत भावांनो फर्स्ट बीटपर्यंत बरोबर आपला व्हिडिओ येऊन जाईल भावांनो। तर त्यानंतर भावांनो व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि भावांनो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर भावांनो तिथेच तुम्हाला मटेरियलमध्ये एक PNG भेटून जाणार आहे इमोजीची, ती ॲड करायची आहे। याची भावांनो थोडीशी आपण साईज वाढवून घेऊया, एवढ्याशी भावांनो साईज ठेवायची आहे आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून बरोबर इथपर्यंत भावांनो ही PNG सेट करून घ्यायची आहे। बरोबर मधोमध PNG सेट केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि फर्स्ट बीटपर्यंत भावांनो ती PNG खेचून घ्यायची आहे। तर भावांनो अशा प्रकारे ओव्हरलेचा व्हिडिओ आणि PNG भावांनो बरोबर सेट करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आता आपण एक ओव्हरलेचा जो व्हिडिओ आहे तो ॲड केल्यानंतर आता आपण एक लिरिक्सचा व्हिडिओ ॲड करणार आहे। तर त्यासाठी भावांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन भावांनो इथेच तुम्हाला मटेरियलमध्ये लिरिक्सचा व्हिडिओ भेटून जाणार आहे। व्हिडिओ भावांनो ॲड करायचा आहे, तो भावांनो तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल आणि नेक्स्ट बीटपर्यंत आल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ बरोबर भावांनो सेट झालेला दिसेल। तर भावांनो अशा प्रकारे काय प्रोसेस करायची आहे आणि त्यानंतर आता आपण इमेजेस ॲड करणार आहे। तर इमेजेस ॲड करण्यासाठी भावांनो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती क्लिक केल्यानंतर भावांनो आपली एक इमेज ॲड करायची आहे। इमेज ॲड केल्यानंतर भावांनो 3 डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज भावांनो इथून ट्रिम करायचे। तर भावांनो इथून पुढचे इमेज सुद्धा अशाच प्रकारे सगळे ॲड करायचे आहेत। 2 बीटच्या मध्ये बरोबर भावांनो सगळे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। तर भावांनो मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भावांनो अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे इमेजेस ॲड केलेले आहेत। तर भावांनो इमेजेस ॲड केल्यानंतर इथून भावांनो थोडंसं पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर भावांनो इथे तुम्हाला एकदम मोठी इमेज दिसेल। तर भावांनो त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो तुम्हाला ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर करायचं आहे। भावांनो लेअर डुप्लिकेट केल्यानंतर इथून भावांनो ही जी वरची लेअर आहे म्हणजे भावांनो वरची जी इमेज आहे त्याच्यावरती भावांनो क्लिक करायचं आहे आणि याची जी साईज आहे ती भावांनो इथून थोडीशी कमी करायची आहे। याची विड्थ बरोबर भावांनो 700 ठेवून घ्यायची आहे आणि हाईट बरोबर 875 किंवा 876 आली तरी चालते भावांनो। विड्थ बरोबर फक्त भावांनो 500-700 ठेवून घ्यायचे। त्यानंतर भावांनो इथून बॅक यायचं आहे आणि बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करायचं आहे। बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक केल्यानंतर इथून ते ऑन करायचं आहे आणि तिची स्ट्रेंथ आहे ते बरोबर भावांनो 10 ठेवायचे। त्यानंतर याचा कलर जो आहे तो बरोबर भावांनो व्हाईट ठेवून घ्यायचा आहे। व्हाईट ठेवल्यानंतर भावांनो आता आपण अजून एक व्हिडिओ ॲड करणार आहे, तो सुद्धा भावांनो तुम्हाला भावांनो मटेरियलमध्ये भेटूनच जाणार आहे। तर भावांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन
तो जो व्हिडिओ तुम्हाला भेटतोय तो भावानं फक्त पार्टिकलचा व्हिडिओ इथून ॲड करायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर भावानं नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि राहिलेला व्हिडिओ भावानं इथून ट्रिम करायचा आहे. तर व्हिडिओ ट्रिम केल्यानंतर भावांनो हा जो व्हिडिओ आहे तो भावांनो आता इथून थोडंसं पुढे प्रेस करायचा आहे आणि हा व्हिडिओ भावांनो असा खाली खेचून घ्यायचा आहे. तर आपण आता पटपट हा व्हिडिओ भावांनो खाली खेचून घेऊया आणि खाली खेचून घेतल्यानंतर भावांनो हा जो व्हिडिओ आहे त्या दोन जो इमेजेस आहेत त्याच्यामध्ये भावांनो बरोबर सेट करायचा आहे. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता भावांनो कशा प्रकारे तो व्हिडिओ दिसतोय आणि त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि ब्लिडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर भावांनो मागची सुद्धा इमेज दिसेल आणि पुढची सुद्धा इमेज दिसेल आणि बरोबर पुढच्या इमेजच्या मागून बरोबर भावांनो तो जे पार्टिकल्स आहेत ते बरोबर एकदम भारीमध्ये भावांनो पुढे येतील. तर व्हिडिओ खूपच खतरनाक दिसतोय भावांनो. तर भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेक इफेक्ट प्रेझेंटची लिंक भेटून जाणार आहे आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर भावांनो तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर इथे तुम्ही बघू शकता भावांनो इथे तुम्हाला मी भावांनो बरोबर 3 इफेक्ट ॲड करून दिलेले आहेत. तर इथून भावांनो इफेक्ट नंबर 1 जो आहे तो इथून सुरुवातीला कॉपी करायचा आहे आणि आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. भावांनो बीट मार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथून थोडंसं पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर भावांनो तुम्ही बघू शकता आपण इथे बरोबर 2 भावांनो इथे एक आपली इमेज ॲड केलेली होती त्याची डुप्लिकेट आपण एक केलेलं आहे. तर हा जो पहिला इफेक्ट आहे तो भावांनो ही जी मागची इमेज आहे म्हणजे खालची जी इमेज आहे तिला भावांनो पेस्ट करायचा आहे. एवढा एकाच इमेजला फक्त भावांनो आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 2 इथून भावांनो कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे भावांनो आणि इथून थोडंसं पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर भावांनो आता आपण जी खालच्या इमेजला जो इफेक्ट दिलेला आहे त्याच्याच भावांनो वरची इमेज म्हणजे मागाशी भावांनो आपण व्हिडिओच्या खालच्या इमेजला आपण इफेक्ट दिलेला आहे. आता भावांनो व्हिडिओच्या वरच्या इमेजला भावांनो आपण इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर भावांनो अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 2 सुद्धा भावांनो पेस्ट करून घेतलेला आहे. तर आता राहतोय बघतो भावांनो आपला इफेक्ट नंबर 3. तर तो सुद्धा भावांनो इथून आता आपण कॉपी करून घेऊया आणि इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर आपले बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. बीट मार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर आता भावांनो इथून पुढे इथपर्यंत आपण भावांनो इफेक्ट पेस्ट करून घेतलेलाच आहे. तर इथून पुढच्या ज्या इमेजेस राहिलेल्या आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो पटपट आपल्या इफेक्ट नंबर 3 जो आहे तो भावांनो पेस्ट करायचा आहे. जेवढ्या इमेजेस राहत आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो पटपट आपल्या इफेक्ट नंबर 3 भावांनो पेस्ट करायचा आहे. त्यानंतर भावांनो आता आपला फक्त एकच विषय राहतो तो म्हणजे भावांनो लोगोचा. तर भावांनो जिथून आपण इमेजेस ॲड केले त्या बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला लोगोचा भावांनो फोल्डर इथून सिलेक्ट करायचा आहे आणि आपला एक लोगो ॲड करायचा आहे. लोगो ॲड केल्यानंतर या लोगोची आपण साईज भावांनो थोडीशी कमी करून घेऊया. एवढी अशी भावांनो साईज ठेवायची आहे आणि भावांनो फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असं बरोबर भावांनो मधोमध लोगो सेट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत हा लोगो खेचून घ्यायचा आहे. तर भावांनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. तर भावांनो इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. व्हिडिओला एक लाईक आणि एक भावांनो सबस्क्राईब तर नक्कीच झालं पाहिजे कारण भावांनो आपण अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो. भावांनो लाईक आणि सबस्क्राईब तर झालंच पाहिजे एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. तर भावांनो भेटूया का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.